वेलकम बॅक टू द यूट्यूब चॅनल. ऐका शास्त्र होतो मी आणि ॲक्च्युली मी खूप दिवसानंतर व्हिडिओज बनवतो आहे आणि व्हिडिओज बनवायला टाईम नव्हता माझ्याकडे, मी वेळ नव्हता. आणि ते आज मी ॲक्च्युली ना शिवली या गावामध्ये आलेलो आहे. तिथं खूप छान असं मंदिर आहे. तर ठीक आहे म्हटलं बनवूया इथला व्हिडिओ. तर नक्कीच मी तुम्हाला दाखवतो ते मंदिर, आवडेल तुम्हाला. खूप छान असं वातावरण आहे ते, हे बघा फुल व्हिडिओज आहे, दाखवतो तुम्हाला. खूप छान मंदिर आहे. फ्रंटनी दाखवतो, फ्रंट कॅमेरा ऑन करतो मी. वातावरण पण बघा तुम्ही, एकदम छान वातावरण आहे संध्याकाळचं. बघा मंदिर, भैरवनाथाचं मंदिर आहे शिवलीमधले. सो व्हेरी नाईस मंदिर बघा, मग छान मूर्ती आतमध्ये येतो, आतमध्ये ते बघा तुम्ही ते. खूप छान अशी पेंटिंग केलेली आहे त्या, बघा. राधाकृष्ण आहे ना, महाराजांची पण मूर्ती इथे. तुकाराम महाराज इथे, पांडुरंग माई आहे इथे. हो काकडा चालू आहे ना ज्ञानेश्वरीच, भैरवनाथच आहे ना. दर्शन घ्यायला आपण इथे पाया पडतो मी. माझ्या सर्व सबस्क्रायबरला आशीर्वाद दे द्यावा. पण आलो परत. हा ना, बंद केलं मी बघा. हा का, एक वर्ष झालं का पेंटिंग केली होती. हे बघा, पेंटिंग पण छान केलेली आहे, पूर्ण दगडामध्ये घडवलेली आहे बघा. वर शिडी असते ना, का नाही शिडी लावली माहिती का? तिथे पारावरती लोक माणसं बसतात ना, पारावरती. वातावरण पर चांगलं आहे ना, वातावरण छान आहे इथलं. संध्याकाळची 5 वाजले ना, आखे दिवस पारावर माणसं. पार आहे ना तुमच्या गावचा? पारच आहे.
हा कधी पण पहिल्यापासून आहे का? पहिल्यापासून हा मग आता 95 या पायऱ्या बांधल्या या का? 12 आहे तर जुना तसंच पायऱ्या फक्त केलं उरसाला पब्लिक कमी पायऱ्यांची बसते ना हा ना. उरसाची गोष्टी केल्या पायरी ना उरसाला तरी टोपी आहे ना पायऱ्याची अशी बसते मंदिर गेल्यावर पारे बघा यांच्या हौसा. 4 किलो फिरायला तर किती वेळ लागेल तरी आहे ना? 4 किलो फिरा अख्खा दिवस नाही एका पुरत. दिवस नाही पुरायचं आहे ना? एका एका किलो दिवस जाणं एक दिवस जाणं. एक दिवस एक किलो 4 किलो नाही. लोकल मोठा आहे ना? लोगड चांगला किल्ला हा ना? आहे लोगडावर हे होते ना रावठीच होते ना लोगड हा रावटीच होत. लोगड ह्या किल्ल्या या टिळणीचा किल्ला तुमच्यापेक्षा पण मोठा आहे. चुंगीचा आणि तिकोनाचा किल्ला आहे ना त्यांची हाईट तिकोनाची जास्त हाईट तिकोनाची जास्त उंचीच आहे म्हणजे टिळणी बरोबर. तेवढ्या उंचीवरून पाहिजे तिथं लांबच दिसत होतं आली आणि लोगडे तो म्हणजे राहण्याचा ठिकाण हा का? लोगड तिथं राहायचं का direct? हा डायरेक्ट तिथं मग तिकडून युद्ध वगैरे काय झालं का डायरेक्ट तिथं? तिथं रावठी तिथं होती आणि ते टिळणीचे उंच आहे त्या बाजारात नाही तुम्ही सगळे. इकडे मुळशी लागली होती पाड्याला. मोठा डोंगर मुळशी तालुका कुठे याच्या हा डोंगराच्या डोंगर पलीकडे आहे का? ना पाड्याला हा काय मोठा डोंगर त्याची टिकडी दिसते हा ना, बरोबर. त्या पडेल तिकडे मुळशी लागली हा का? तर मुळशी तालुका चालू होता तालुका हा, पडेल. खाली उतरलं का मुळशी हा बरोबर. म्हणजे 4 तालुके आहेत मावळ तालुक्यात. म्हणजे 4 किल्ले आहेत फक्त ना? 4 किल्ले 4 किल्ले आहेत मावळमध्ये. 4 किल्ले बरोबर. हा डोंगर पलटी केला ना हा. तो मोठा खाली तिकडे आंधळे टाकलं मुळशी तालुका हा पार आहे ना? हा बाहेर आपल्याच म्हाताऱ्याने माहिती म्हातारा आणि तो खालचा एक आमचा तिथला म्हातारा. बघा. काय सगळी सगळी लांबून यायची जवळ नाही दिसत एवढं ती वरती कधी बांधलं होतं मंदिर? आता 13 2013 पार आहे नाही बसायचं. बसायला पाहिजे नाही आमचं सगळं उरसाचा कार्यक्रम सर्व पाहिजे नाही वरच जायचं खाली बाय मंदिरात पारा होतं इकडेच आहे ना तो डोंगरी? कोराई गडी तिकडे शेवट दोन दिसते गडी दुसरं कामाची गडी ती पाठीमागची हे तुंगी ना? तुमची त्याच्या मागे ते लोणावळ्यात तरुण आणि इकडं हा इसापूर हा इसापूर आहे समोर लोगड आणि इसापूर बघा तिकडे कोणता? हा हा का? बरोबर वरती का? समोर आहे ना हा तो लोगड बंगल्याच्या वर आहे ना समोर तो लोगड आहे आणि कोणताही किती अंतर आहे पाहिजे बरं सांगतात. त्याच्यावर दुरी बांधून ते चालली म्हणजे कुठून? त्या डोंगरावर? या डोंगरावर या लोगाडाच्या टोकावून त्या टोकाला म्हणजे ते काय लागलं होतं? दुरीवरून चालेल त्याला आता गडबड कधी त्या काळामध्ये? त्या काळात महाराजांच्या काळात? हा. मुघलांच्या काळात हो का? त्यावेळेस ती दुवांबरी नव्हती सरजा आणि कस्तुरबा दोघ जण त्यांनी तो येडा उचलला होता. आम्ही हे करतो म्हणून. हा चालणार म्हणलं
जोर बांधला इकडून लॉकडाऊन इसापूरला गेली ती हा चालत. तो खाली वाजवायचा आणि ती वरून चालायचं चालत. तो ना लोगडा हा, बरोबर लोगडचा हा, हा ट्रक, तो बरोबर. ट्रक. मग ह्या ट्रकावरून इकडे इसापूरला आली आणि इसापूरहून मागं फिरल्यावर अर्ध गेले होय ना त्यांनी इशारा केला मागं जोर तोलला. तर गर्दी यावंच लागेल मग. तो खाण्यामुळे दिसत नव्हतं बघा. बरोबर. मग त्यांनी तो कापला असं मुद्दा नाही तोलला डायरेक्ट तोलला. वरून एवढ्या उंचावून खाली पडली मी ना जागे ती समाधी असं तिथं पालखी जाते ना तिथं. बघा, हा बंगला बांधला ना, एवढा बांधला ना 4 माणसांना ओके बसतोच नाही जास्त पण नाही काय नाही ते पण ओके म्हणजे काही जास्त असं राहतात आपल्या जागा. पण आता इकडे दिसत पुढं सर आपल्याला दिसत ती कोणा बघा म्हणजे. तुंगी लोहगड इसापूर, इसापूर आणि तिकोना हे 4 किल्ले आहेत. नक्कीच एक दिवस मी इकडे विजिट देणार आहे काकांबरोबर. तर त्यावेळेस मी दाखवेन तुम्हाला पूर्ण किल्ले घेतले. ब्लॉग्स बनवून तेव्हा मी नक्की